नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. कधी कधी घरात वेळ फार कमी असतो, पण आपल्या माणसांसाठी काहीतरी प्रेमाने बनवण्याची इच्छा मात्र खूप मोठी असते. कारण जेवण फक्त पोट भरत नाही, तर त्यात आपल्या प्रेमाची, काळजीचीही चव उतरलेली असते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे फक्त 10 मिनिटात तयार होणारी मऊ स्पंजी रवा इडली आणि त्याबरोबर चविष्ट अशी चटणी. ही चटणी तुम्ही एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवाल आणि परफेक्ट प्रमाणासहित इथे रेसिपी मी शेअर करत आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रवा इडली आणि चटणी बनवायला सुरुवात करूया. तर रवा इडली बनवण्यासाठी आपण एक बॅटर तयार करून घेणार आहोत. आता बाउलमध्ये प्रथम 1 वाटी बारीक रवा घालूया. बारीक रव्याचाच इथे वापर करायचा आहे. जर जाडा रवा घेतला तर मिक्सरमधून व्यवस्थितपणे पल्स मोडमध्ये फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया आणि इथे मी रोजच्या वापरातील गोडसर असे दही घेतले आहे. त्यामध्ये थोडेसे पाणीही घातले आहे, म्हणजे गोडसर ताक इथे मी घेतले आहे. आता हे तिन्ही जिन्नस आपण स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आणि सरसरीत असे बॅटर तयार करून घेऊया. जास्त सरसरीत अजिबात करायची नाही, नाहीतर इडली फसण्याची शक्यता असते. रवा इडली बनवताना पाणी जपून वापरायचे आहे. आता अशा प्रकारे घट्टसर असे बॅटर तयार करून घेतल्यावर आपण इथे अर्धी वाटी पाणी घालूया. अर्धी वाटी पाण्याचाच मी वापर करत आहे. जास्त अजिबात इथे पाणी घालायचे नाही, नाहीतर इडली फसण्याची शक्यता असते. आता सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर पाहू शकता परफेक्ट असे इडलीसाठीचे बॅटर तयार झाले आहे. आता आपण भांड्यावर झाकण ठेवून 10 मिनिटे हे पीठ रेस्ट करून घेऊया. त्यानंतर इडली पात्रात आपण पाणी इथे गरम करत ठेवले आहे. तोवर इडली मोल्डला अशा प्रकारे ब्रशने तेलाने ग्रीस करून घेऊया, म्हणजे इडली डिमोल्ड करताना अगदी सोपे जाते. अशा प्रकारे तेल व्यवस्थितपणे लावून घ्यायचे आहे. आता आपण हे भांडे बाजूला ठेवूया आणि जो रवा आपण भिजवून घेतला आहे तो व्यवस्थित फुलला आहे आणि बॅटर घट्टसर झाले आहे. लगेचच इडली आतून जाळीदार व्हावी यासाठी 1 पाऊच आपण इनोचा इथे घालत आहोत. इथे इनोचा वापर मी करत आहे. तुम्ही बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोड्याचाही वापर करू शकता. आता चमचाभर आपण इथे पाणी घालून व्यवस्थितपणे हा जो इनो आपण त्यामध्ये घातला आहे तो बॅटरमध्ये ॲक्टिवेट करून घेऊया. अशा प्रकारे फ्लफी होईस्तोवर एकाच दिशेने बॅटर आपण अगदी हलक्या हाताने एकजीव करत राहणार आहोत. साधारणतः 1 ते 1.5 मिनिटे आपण हे बॅटर अशा प्रकारे एकजीव करून घेतल्यावर लगेचच तेलाने ग्रीस केलेले जे आपण इडली मोल्डचे भांडे आहे त्यामध्ये चमचाभर प्रत्येक खणात हे इडलीचे बॅटर घालून घेऊया. अगदी हलक्या हाताने बॅटर अशा प्रकारे प्रत्येक खणात घालून घ्यायचे आहे. आता अशा प्रकारे बॅटर आपण प्रत्येक खणात घालून घेतले आहे. लगेचच इडली वाफवण्यासाठी आपण इडली पात्रात ठेवून देऊया. भांड्यावरील आपण झाकण काढून हे इडली मोल्ड आपण हलक्या हाताने हात सांभाळून त्यामध्ये ठेवूया आणि भांड्यावर झाकण ठेवून 10 मिनिटे ही इडली व्यवस्थितपणे वाफवून घेऊया. साधारणतः 10 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता परफेक्ट अशी इडली फुलली आहेत. आता लगेचच आतपर्यंत इडली शिजली आहेत की नाही चेक करण्यासाठी टूथपिकचा वापर करायचा आहे. टूथपिक क्लीन निघत आहे. गॅस बंद इथे मी केला आहे. इडली आपण भांड्यातून बाहेर काढून घेतल्यावर थोडीशी त्याची वाफ जाऊ दिली आहे. आता लगेचच स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपण इडली डिमोल्ड करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट अशी फ्लफी इडली तयार झाली आहे. यामध्ये आपण दह्याचा वापर केल्यामुळे इडली अजिबात कडक होत नाही थंड झाली तरी. म्हणून अशा प्रकारे इडली तुम्ही अगदी इन्स्टंट 10 मिनिटात बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. पाहू शकता किती सुंदर मऊ आणि स्पंजी इडल्या तयार झाल्या आहेत. आईच्या हातच्या पदार्थामध्ये
फक्त चव नसते तर तिचं प्रेमही मिसळलेलं असतं आणि म्हणूनच साधी रवा इडली सुद्धा घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणते. म्हणून अशा प्रकारे इडली फक्त 10 मिनिटात तयार होणारी बनवून पहा. आता इडल्या तर आपण तयार करून घेतल्या आहेत, त्याबरोबर खाल्ली जाणारी 1 मिनिटात तयार होणारी चटणी बनवून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यात आपण अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप मी पातळ कापून घेतले आहेत. त्याचबरोबर पाव वाटी इथे मी भाजके चणे घेतले आहेत. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने आणि पाव वाटी इथे कोथिंबीर व्यवस्थितपणे धुवून घेतली आहे. आता प्रथम मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून व्यवस्थितपणे अशा प्रकारे पल्स मोडमध्ये फिरवून घेतल्यावर नंतर पाहू शकता अशा प्रकारे जाडसर अशी भरड मी तयार करून घेतली आहे. त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया आणि लगेचच आवश्यकतेनुसार पाणी त्यामध्ये घातल्यावर मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी चटणी वाटून घेऊया. म्हणजे आपली इडलीबरोबर खाल्ली जाणारी चविष्ट अशी चटणी पूर्णपणे तयार होईल. पाहू शकता परफेक्ट अशी आपण इडलीबरोबर चविष्ट अशी चटणी तयार करून घेतली आहे. लगेचच ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. इथे चटणीला मी फोडणी देत नाही आहे, तुम्ही फोडणीही देऊ शकता. आता अशा प्रकारे चटणी तयार करून घेतल्यावर मी बाउलमध्ये काढली आहे. परफेक्ट अशी हॉटेल स्टाईल आपण इडलीबरोबर खाल्ली जाणारी चटणी बनवली आहे. लगेचच गरमागरम इडली त्याबरोबर 1 मिनिटात तयार होणारी चविष्ट अशी चटणी लगेचच सर्व करूया. अशा प्रकारे अगदी 10 मिनिटात तुम्ही नाश्त्याचा हा परफेक्ट असा रवा इडली आणि चटणीचा प्रकार बनवून सकाळच्या घाई गडबडीत त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा, सबस्क्राईब करा, हाईप करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि अगदी पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.